महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी घातक शस्त्रासह 2 आरोपी ताब्यात, आरोपींची गंभीर गुन्हा करण्याची होती तयारी। स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई दिनांक 29/4/2025 रोजी स्थानिक गुन्हेचे पथक कार्यालयात हजर असताना गुप्त माहिती मिळाली की मौजे नांदखेडा तेथील सराईत गुन्हेगार नामशेख खान पठाण व त्याचे काही मित्र हे त्यांचे राहतेघरी व तो वापरत असलेल्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये धारदार हत्यार व गावठी कट्टा बाळगून असून ते काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांना दिली असता त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथक यांना तयार करून मार्गदर्शन सूचना दिल्या व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व त्यांच्या पथकाने नांदेखेडा येथे शेर खान पठाण व सराईत गुन्हेगारास मोठ्या शेतापेने सापळा रचून पकडले असता त्याच्यासोबत आणखीन एक सराईत गुन्हेगार नामे हनुमंत रमेश सोनदके वय वर्ष 21 राहणार पाणी पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी हा देखील मिळून आला। त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कार क्रमांक MH23 AR 2939 मध्ये घातक अग्निशस्त्र व तलवार मिळून आले व त्याची घराची जादाती घेतली असता घरात देखील घातक शस्त्र मिळून आले। आरोपीचे स्कॉर्पिओ कार क्रमांक MH23 AR 2939 मध्ये व घरात असे दोन्ही मिळून अवैध गावठी कट्टा, 4 जिवंत काडतूस, 3 तलवारी, 1 खंजर, 1 गुप्ती, 1 कत्ती व 1 रॉड असे मिळून आले। सदर घातक शस्त्र व 4 चाकी वाहनाचा एकूण 10,37,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याची त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे परभणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव उत्तेपोड, पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, हनुमंत जकेवाड, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीरुद्दीन फारुखी, रविकुमार जाधव, सूर्यकांत फड, जयश्री आव्हाड, शेख रफिउद्दीन सोबत पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली। महाराष्ट्र टुडे माझ्यासाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।